वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स आणि गुड इव्हनिंग सगळ्यांना. संध्याकाळ झालेली आहे, संध्याकाळचे 7:15 वाजलेत आणि मी आता चालली आहे बाहेर दुकानामध्ये जाणार आहे. तुम्ही बघू शकता अजिबात काळोख पडलेला नाही. आणि हे बघा टेबलावरचं मी सगळं अनुष्काला सांगितलं होतं कालच लावायला, सरळ व्यवस्थित ठेवायला, पण ती नाही लावलं. आता लावत आहे. एक दुसरं आणायला पाहिजे जे कपड्याचं असतं ना ते वालं. बघा मम्मा किती काम करते. सरळ तुला ठेवायचं, लावून ठेवते ना, त्यात काय लावायला वेळ. एक सेटिंग मध्ये लावून दे. केस माझी थोडी गळायची थांबली आहेत, म्हणजे जास्त नाही गळत आहेत. आणि ही जी फणी आणली होती ना आम्ही डीमार्टमधून, तर याच्याने जास्त केस गळत नाहीत त्या फणीपेक्षा, कारण त्या फणीने खूप सारी इतकी केस यायची माझी, अनुष्काची पण यायची. पण आता ह्या फणीने विंचरायला लागली ना तेव्हापासून थोडी कमी गळायला लागली. तिला पास्ता बनवून देते कारण हिला भूक लागली. आणि फायनली आमच्या अनुष्काने बघा इथे लावलंय सगळं व्यवस्थित पुसून. छान वाटतंय ना. काय ते मला येत नाही पास्ता, पण असाच जसा नॉर्मल बनवतो तसा बनवते. तेल टाकून मी एकदा बघितलेलं यूट्यूबवरती, तेल टाकून शिजाने का उसको, और शिजा के उसको ना ठंडा पानी में हे करणे. हे टाकायचं माहितीये फक्त, कारण मी जेव्हा मी पण करायची ना माझ्या स्वतःसाठी, तर हे तेवढं टाकायची पाण्यात मिक्स करून, आणि मी पास्ता आणि चीज वगैरे पण टाकतात वाटतं, पण मी नाही टाकणार, आम्हाला आहेच नाही चीज. माझ्याकडे दोन व्हेरायटी होते, एक स्पायसी वाला होता आणि एक कॉर्नचा पास्ता होता. व्हेरायटी हा दोन चॉईस. तर मी कॉर्न वाला चूज केला कारण की मला ते खूप आवडतं. आता पप्पा ते उकळू दे. शिजू देते. शिजल्यानंतर आधी शिजवायचं, ते धुवायचं, नंतर शिजल्यानंतर मसाला नंतर मिक्स करून टाकायचा त्याच्यामध्ये. आणि गाईज हे बघू शकता तुम्ही, फॅन खूप खराब झालेत, दोन्ही फॅन खराब झालेत. तर मला पुसायचे, बघू आता कधी मुहूर्त मिळतो, पण पुसून टाकायचे कारण ते खूप खराब झालेत. एकदा कसा आहे अनुष्का पास्ता? खूप टेस्टी आहे. तर मी इथे वडापाव आणलाय, अनुष्कासाठी 2 आणि माझ्यासाठी 1. अनुष्का ना इथे झोपून अभ्यास करत होती, आता व्हिडिओ चालू करते म्हटल्यावरती उठून बसली अभ्यासाला. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजलेत. मी इथे अनुष्का बटाटे लावले शिजायला आणि इथे गरम पाणी ठेवलंय. अनुष्का इथे रेडी झाली आहे स्कूलला, आणि अनुष्काचा टिफिन पण झालाय रेडी, आणि हे खायला दिलंय अनुष्काला चहा सोबत. बघा माझं किचन सगळं क्लीन केलंय. नाश्त्याची वगैरे भांडी होती सगळी घासून टाकली आणि सगळं पूर्ण क्लीन करून टाकलंय. आता मला बनवायचं आहे दुपारचा स्वयंपाक. तर मी इथे करत आहे गाईज जेवणाची तयारी. हे कांदा, एक टोमॅटो आणि लसूण सोलून घेते. मी बनवणार आहे आज मटकीची भाजी, म्हणजे आमटी बनवणार आहे. तर मी इथे बनवत आहे आता जेवण. इथे मी कांदा, टोमॅटो चिरून घेतला आहे, आणि हे लसूण 10-12 लसूण आहेत पाकळ्या, आणि सुकं खोबरं थोडंसं घेतलंय, 2 चमचे असं. आणि मी मटकीची भाजी बनवणार आहे. आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे, पण ते मी नंतर टाकणार. जर तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट अवेलेबल नसेल तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे आधी भाजून घेऊ शकता, नंतर मग खोबरं आणि लसूण टाकून भाजू शकता. मी इथे बघा मटकी घेतली आहे, किती चांगले छान मोड आले त्याला. बघा मी त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकले. आता ही थोडी तडतडली का ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. नंतर मी टाकला कांदा. आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा, नंतर मग आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा. तर मी आता टोमॅटो टाकून घेतला, आणि आता टोमॅटो परतून हे बघा मी इथे केलं लसूण आणि खोबरं बारीक केलं, आणि आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट सोबतच हे सगळं टाकून देणार मी. आता हे बघा मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, लसूण आणि खोबऱ्याचं जे बारीक केलेलं होतं ते टाकलं आहे. आता शेंगदाण्याचं कूट फक्त 2च चमचे टाकायचं, म्हणजे 2-2.5 चमचे असे टाकून घ्यायचं. आणि आता मी याच्यामध्ये आता मी टाकणार तिखट वगैरे सगळं. तर बघा इथे मी टाकलंय तिखट, हळद, एव्हरेस्ट चिकन मसाला आणि धना पावडर. आता याच्यामध्ये आपण
ही मटकी टाकून घेऊ. मटकी परतून झाल्यावर याच्यामध्ये पाणी टाकायचं जितका तुम्हाला रस्सा पाहिजे. मी आमटी याची बनवते म्हणजे भातावर वरती वगैरे खाण्यासाठी, तर थोडं जास्त पाणी टाकलंय. बघा मी साफ केलंय, पूर्ण धुतलंय. म्हणजे इथले लोक आहेत ना अजिबात, म्हणजे जे कचरा काढणारे येतात ना बाई, बिलकुल पण साफ नाही करत. इतकी घाण असते इथे. आणि पाणी टाकलं तर आपण पण धुवायला देत नाहीत ते आपल्याला, कारण ते बोलतात की तुम्ही धुतलं तर ते ओलं होतं आणि मग आम्हाला कचरा काढायला प्रॉब्लेम होतो. पण हे थोडं क्लीन केलं त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय आता. आणि गाईस माझं हे पार्सल आलं आहे, म्हणजे एक्सचेंज केलं होतं. मी एक टॉप मागवला होता, तो मला काय होत नव्हता म्हणून मी ते एक्सचेंज केलं, दुसरा मागवला. तर आपण बघूया कसं आहे. तर हे बघा काळं घेतोय, हे असं आहे. हे वरती नेटचं आहे दिलेलं, असं क्रॉप टॉप टाईप आहे, म्हणजे क्रॉप टॉप सारखंच आहे. आणि हे आतमध्ये स्लीप आहे. गाईस आपली लाईट गेलेली आहे कारण इथे पडत आहे पाऊस पडतोय. इकडे थोडाफार जरी पाऊस पडला ना लगेच लाईट घालून टाकतं. बघा पाऊस पडतोय त्याच्यामुळे लाईट घालवली आहे. तर इथे माझी मटकीची आमटी म्हणजे रस्सा रेडी झाला आहे बघा, असा दिसतोय. आणि याच्यासोबत मी बनवलं भात. चपाती यासाठी नाही बनवत कारण सकाळी पण चपाती होते परत, म्हणून दुपारचं थोडं भात. माझं सगळं काम झालेलं आहे. दुपारचे 2 वाजलेत आत्ता. सगळं काम पूर्ण झालेलं आहे. लादी फरशी म्हणजे फरशी वगैरे सगळं पुसून झालं आहे. टॉयलेट बाथरूम धुवून झालं आहे. आंघोळ पण झाली आहे माझी. आणि मला मशीन लावायची होती, कपडे लावायचे होते. कालपासून विचार करते की कपडे लावायचे, पण कपडे काय लावायचा मुहूर्त नाही येत आहे. आणि लाईट आली आहे, आताच आली. तर मग मी कपडे लावून घेते मशीनला. आता लाईट आली आहे तर गाईच आपलं सगळं काम झालेलं आहे. पण लाईट गेली आहे कारण पाऊस पडत आहे बाहेर. जेवण झालं आहे, फरशी वगैरे सगळं पुसून झालेलं आहे. मला लागली आहे भूक कारण मी सकाळी एकच पराठा खाल्ला होता आलूचा, कारण मी अनुष्काला आलू पराठा दिला होता टिफिनमधून. आज सॅटर्डे आहे तर तिची सुट्टी असते, पण आज माहिती नाही कशी शाळा आहे. तर आता ती येईपर्यंत थांबूया कारण ती येते 3 वाजता. कधी कधी मला भूक लागली तर मी जेवून घेते, नाही तर मी तिच्यासाठी थांबते. पण आता तसे पण आता वाजलेत, आता येईलच ती. मग आता ती आल्यानंतर मग जेवून घेते मी. लाईट आलेली आहे त्याच्यामुळे आता मी मशीन लावते, कारण मशीन लावायची होती मला कालपासून. तर मी इथे अंड्याचा पोळा पण बनवला आहे, कारण नुसतं मटकीची भाजीसोबत भात कसा खाणार, म्हणून तोंडीला लावायला हा अंड्याचा पोळा. इथे अनुष्का आली आहे शाळेतून. तर गाईज हा व्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.